नमस्कार, माझं नाव ज्योती पंडित लांबोटे, राहणार जवळगा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर। माझ्या गटाचे नाव जवळगा सेंद्रिय शेती आहे। तसेच आम्ही 10 पर्णी अर्क आज बनवलेले आहेत। तर त्यामध्ये मी 100 लिटर पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर 5 लिटर लिंबाचा पाला, त्यानंतर 5 किलो लिंबाचा पाला, त्यानंतर 2 लिटर गोमूत्र, देशी गाईचं 2 किलो गाईचं शेण, त्यानंतर जी शिळी पाला खात नाही असे 10 झाडपाले घेऊन, त्यानंतर 1 किलो गुळाचं प्रमाण टाकून 1.25 हातानं 21 दिवस हलवून आपल्याला 1 लिटर 2 टाईम हलवायचे। आणि 1 लिटर 10 पर्णी अर्क आपल्याला त्यापासून मिळतो। आणि त्या 10 पर्णी अर्कामध्ये एका पंपाला 15 लिटरच्या पंपाला 1 लिटर 10 पर्णी अर्क आपण वापरून फवारणी करू शकतो। आपण 10 पर्णी अर्क कसा बनवायचा ते शिकूता। त्यामध्ये हे बॅलर घेतला, बॅलरमध्ये 10 लिटर 100 लिटर पाणी घेतलं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 10 लिटर गोमूत्र टाकत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 5 किलो आपल्या कडुलिंबाचा पाला टाकत आहे। त्यानंतर धोत्रा, कनेरी, सीताफळ, जांबाचा, पपईचा असा 10 प्रकारचा पाला घेऊन आपण तसं छोटे छोटे कट करून त्यामध्ये टाकत आहोत। त्यानंतर गूळ आपण 2 किलो वापरत आहात। शेण तसंच 2 किलो शेण गावरान गाईचं लागते। त्याबरोबर 1 काठी घ्यायची, त्यामध्ये टाकायची आणि 1.25 हातानं फिरवायची। हे मिश्रण 21 दिवसानंतर फवारल्यावर फवाराच्या औषधाचं मिश्रण फवारायसाठी तयार होते। त्यामध्ये 1 लिटर 10 पर्णी अर्क 15 लिटर पंपासाठी वापरलं तर चालते।